आपल्या या सभागृहामध्ये खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना मागच्या 1 वर्षापासून 1.5 वर्षापासून सहज योग या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना मोफत मेडिटेशनचं प्रशिक्षण, ज्ञान किंवा त्यांच्यावरती जे काही संस्कार रुजवण्याचं काम ही संस्था मागील 1.5 वर्षापासून आपल्या संस्थेमध्ये कार्यरत आहे। हे नाविन्यपूर्ण उपक्रम संस्थेने आज सर्व शिक्षकांसाठी सुद्धा त्या ठिकाणी मेडिटेशनची गरज आहे किंवा जो ताण आहे तो ताण कमी करण्यासाठी, स्ट्रेस कमी करण्यासाठी शिक्षकांना सुद्धा अशा उपाययोजना किंवा मेडिटेशनची गरज आहे। त्यासाठी सर्वांना संस्थेच्या मार्फत आज या ठिकाणी आमंत्रित करून हे गेस्ट किंवा मान्यवर या ठिकाणी बोलून आपल्याला सर्वांना हे मार्गदर्शन करणार आहेत। सर्वप्रथम मंचावरती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधव सर उपस्थित आहेत। यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया। त्याचप्रमाणे मंचावरती जे आपल्याला सहज योग संस्थेमार्फत आज उपस्थित झालेले आहेत असे प्रोफेसर मिस्टर दीपक हरणे सर मंचावरती उपस्थित आहेत। यांचंही जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया। त्याचप्रमाणे मंचावरती उपस्थित आहेत प्रोफेसर मिसेस सोनाली पाटोळे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। यांचंही जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया। अशा प्रकारच्या सहज योगाची आणि त्यातल्या ज्ञानाची, त्यातल्या विज्ञानाची माहितीची गरज आहे आणि तो कार्यक्रम आज तुमच्यासाठी या ठिकाणी आयोजित केलेला आहे। ज्याला जेवढं पटतं तेवढं त्यातलं घ्यावं, जे पटत नाही ते सोडून द्यावं। बरोबर आहे, सध्याचा काळ आहे त्या पद्धतीनं, पण या जुन्या गोष्टी अनेक प्रयोगातून साध्य आणि सिद्ध झालेल्या आहेत। त्याची माहिती आपल्याला प्राध्यापक दोन्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने देतील। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधव सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न करावा। प्राध्यापक दीपक हरणे सर यांचा सन्मान या मंचावरती संपन्न होतोय। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करूया। यानंतर पुढील दुसऱ्या मॅडम आहेत प्रोफेसर सोनाली पाटोळे मॅडम, यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। मॅडमला विनंती आहे की आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे। धन्यवाद सर। श्री माताजी, आपण कृपावंत होऊन आम्हाला परमेश्वरी शक्तीची अनुभूती प्रदान करा। श्री माताजी, आपण कृपावंत होऊन मला माझा आत्मसाक्षात्कार प्रदान करा। ठीक आहे, दोन्ही हात मांडीवर घेऊया आणि आता सर्व क्रिया आपण डोळे बंद करून करूया। प्रार्थना करायची, श्री माताजी, आपल्या परम कृपेत आपण आम्हा सर्वांना परमेश्वरी प्रेमाची अनुभूती प्रदान करा। आपण आम्हाला आमचा आत्मसाक्षात्कार प्रदान करा। मॅडमने विचारलं की कुंडलीने जागृत झाली त्याचे काही सिम्पटम्स आहे का? डेफिनेटली जेव्हा तुम्हाला म्हटलं की नाही की इथे काही थंड जाणवत आहे का, गरम जाणवत आहे का, तुम्ही बघा, दॅट इज द थिंग। इवन दो द एसी इज ऑन, तुमचा एसी ऑन जरी असेल तरी तुम्ही बघा हात धरून, तुम्हाला जाणवेल की इथे मला थंड काहीतरी येत आहे किंवा इथे मला गरम जाणवत आहे। थंड आणि गरम कसं जाणवेल? एखादा व्यक्ती खूप जास्त उजव्या बाजूला आहे, त्याची राईट सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम खूप चालते, म्हणजे काय? अतिकर्मी, अति गतिशील काम करणारा, अति जास्ती कार्यावर विश्वास करणारा, टू फास्ट, हळू काम करण्याचा त्याला रागच येतो। तर आता याला बाजूला करा, मी 2 मिनिटात करतो, म्हणजे काय? राईट साइड इज ऑलवेज
अशा लोकांना या हातावर नाही जाणवणार, या हाताने बघा, तर त्यांना लेफ्ट हँडने जाणवणार, कारण की त्याची राईटची सेन्सिटिव्हिटी गेलेली आहे. Meditation different from self-hypnosis. How this meditation is different from other meditation? Self-hypnosis. Self-hypnosis. सेल्फ हिप्नोसिस. आता याच्यामध्ये सेल्फ हिप्नोसिस पेक्षा हे कसं काय वेगवेगळं आहे? कारण की इथे हिप्नोसिस म्हणजे काय? तुम्ही एखाद्याच्या आज्ञेत जाणं, संमोहन. त्या सेल्फ हिप्नोसिस. इथे हिप्नोसिस का नाहीये? बिकॉज तुम्ही काय म्हणता की इथे तुम्हाला जे तुमच्याकडनं करून घ्यायचं ते कोणी करत नाही, दॅट इज डन बाय द गॉड. इथे तुमची कुंडलिनी शक्ती, जी ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायात सांगितलं की षटचक्र भेदिनी, ती इथे आहे. ती तुमच्याकडनं, इथे तुम्ही कोणाला हिप्नोसिस म्हणजे कुठेतरी कंट्रोलिंग आलं. इथे तुम्हाला कोणीच कंट्रोल करत नाही. इथे तुम्हाला परमेश्वरी शक्ती कंट्रोल करते, तुमची कुंडलिनी शक्ती करते. तुम्ही जे हिप्नोसिस बाबतीत आता क्वेश्चन जो रेज केलाय, ते हिप्नोसिस कॅन बी डन बाय ओपन आईज. मी तुमच्या डोळ्यामध्ये बघून ते आपण जी पूर्ण प्रोसेस केला, प्रॅक्टिकल प्रोसेस वी आर डन, दॅट इज बाय क्लोजिंग द आईज. डोळे बंद करून केलं आपण. आलं का लक्षात? हा फरक आहे त्याच्यामध्ये. हिप्नोसिस मध्ये तुम्हाला डोळे ओपन करून ते सांगतात सगळे जे क्रिया, पण याच्यामध्ये आपण काय केलंय, डोळे बंद करून केलं. देर इज तसा प्रोसेस नाही आहे. हा प्रॅक्टिकल प्रोसेस आहे. तुमच्यातली एनर्जी ऍक्टिव्हेट होऊन तुम्ही हा एक्सपिरियन्स घेतलाय. ठीक आहे, थँक्यू. यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूलराव जाधवरे सर या ठिकाणी आपलं मत व्यक्त करतील. जननी जन्मभूमीश स्वर्गादपि करियसी. मुद्दामूनच हा कार्यक्रम तुम्हा सगळ्या शिक्षकांसाठी ठेवलेला होता. त्याचं कारण म्हणजे निमित्त असतं प्रत्येक गोष्टीला, आणि याचं महत्त्व तुम्हाला कळायला पाहिजे. तुम्ही जे सगळेजण काम करता, एका जर वर्गाचा विचार केला तर 60-70 मुलं, 60-70 संस्काराची, 60-70 धर्माची, 60-70 विविध गावामधून आलेली, इतक्या लोकांमध्ये तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी वावरत असता. आणि वावरत असताना तुमचा सुद्धा सगळ्यांचा रॅपो त्या सगळ्या लोकांसोबत अत्यंत व्यवस्थित राहायला पाहिजे. एवढंच नाही तर त्याचं जे महत्त्व आहे, हे महत्त्व देखील शिक्षकाचं फार मोठ्या प्रमाणावरती आहे, आणि तुम्हाला त्या लोकांना चांगल्या पद्धतीने ट्रीट करता आलं पाहिजे. हा एक त्याच्या मागची भावना आपली त्या ठिकाणी आहे. आपल्या गुरुकुल पद्धतीमध्ये त्या सगळ्या गोष्टी अभ्यासामध्येच होत्या, परंतु नंतर त्या सगळ्या कालांतरानं इंग्रजांनी असेल किंवा कालांतरानं नंतर मॉडर्नायझेशनच्या नावाखाली आपल्याकडनं त्या काढून घेतल्या. आणि त्याच्यामुळे आज जर आपण पाहिलं तर 2-3 वर्षाचं पोरगही शांत बसत नाही, 7वी 8वी 9वी 10वीचं पोरग शांत बसत नाही, ज्युनियरचं पण शांत बसत नाही, सिनियरचंही शांत बसत नाही. नुसतं सगळीकडं अराजकता फार मोठ्या प्रमाणावरती वाढत चाललेली आहे आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. म्हणजे जर तुम्ही पाहिलं, आता उद्याच्याला अण्णाभाऊंची जयंती आहे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची जयंती आहे. टिळकांच्या जयंतीचं समजा एक वेळा आपण थोडं बाजूला ठेवलं तर आंबेडकर जयंती असेल, अण्णाभाऊंची जयंती असेल, शिवाजी महाराजांची जयंती असेल, आता सिरियल आल्यापासून संभाजी महाराजांची जयंती असेल. याला जर तुम्ही पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणावरती हॉर्न वाजवत गाड्या, संध्याकाळी रात्री रॅश ड्रायव्हिंग, 12-12 वाजता दारू पिऊन, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये चालू आहेत. आणि हे जे काही आता त्यांनी सांगितलेलं असेल, आता मी काय ऐकायला त्याच्यामध्ये नव्हतो, परंतु याचा जो फायदा आहे मेडिटेशनचा वगैरे, किंवा तिथं एका शिक्षकांनी सांगितलं की बाबा काय चिडचिड कमी होते, किंवा काय जे इतर गोष्टी त्यांनी आता त्यांच्या एक्सपिरियन्समध्ये सांगितलेलं असेल, तर नक्कीच मेडिटेशनच्या संदर्भामध्ये नेहमी आपण ऐकत असताना ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत की याचा फायदा हा म्हणजे पेशन्स, त्याच्यानंतर फोकस, त्याच्यानंतर टाईम मॅनेजमेंट, त्याच्यानंतर तेज, एखाद्याच्या ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असली की तेज एखाद्या माणसाच्या चेहऱ्यावरती त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती येत असतात. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. आणि खास करून तुम्हाला सगळ्यांना इथं बोलवलं कारण ह्या सगळा कार्यक्रम मागच्या 2 वर्षापासून आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी राबवतो, परंतु काही तक्रारी आपल्याकडे आलेल्या होत्या 3 शाळांच्या, त्यात पॅराडाईज असेल, JMS असेल आणि ज्युनियर कॉलेज असेल, की तिकडे शिक्षक या सगळ्या गोष्टी करत असताना व्यवस्थित वेळ देत नाही असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं. आणि मग आता कसं आहे की कायमच आता कारवाई करत बसायचं म्हणजे हे काही उपयोगाचं नाही. म्हणजे आमचा कायदा जो आहे त्या कायद्यामध्ये असा आहे की गुन्हेगार जो कोण असतो त्याला आपल्याला सुधरून
परत समाजाच्या प्रवाहामध्ये आणलं पाहिजे. हे आम्हाला एक वकील या नात्यानं त्याच्यामध्ये शिकवलं जातं. परंतु हे फक्त पुस्तकातच आहे, पुस्तकाच्या बाहेर या गोष्टी नाहीत. आणि म्हणून उगाच आता किती बाऱ्या तुम्हाला सांगायचं, म्हणून आता आम्ही काय केलं म्हणलं एकदा तुमच्यासाठी सुद्धा सगळ्यांसाठी सेशन व्हावं, काय महत्वाचं आहे, कशासाठी गरजेचं आहे हे तुम्हाला त्याच्यामध्ये कळावं आणि याचा फायदा पुढच्याला हो न हो, किमान वैयक्तिक तुमचा तुम्हाला तरी 100% त्याच्यामध्ये तो झाला पाहिजे ही आशा आणि अपेक्षा आमची त्या ठिकाणी आहे. आणि मुद्दामून आजचा दिवस आपण त्याच्यामध्ये मुहूर्त काढला, कारण असं की 31 तारखेला आपण फक्त पालकांना गाठी भेटी त्याच्यामध्ये ठेवलेल्या असतात आणि ह्याच्यानंतर 5 मिनिटं भांगे मॅडम तुमच्या सगळ्यांशी चर्चा करतील. कालच्या परवाच्या इन्स्पेक्शनच्या संदर्भामध्ये झालेल्या मोजूनच ते 3 मिनिटांमध्ये त्यांचं संपवतील. त्याच्यानंतर पुढच्या 3 ते 4 मिनिटांमध्ये BEdच्या मॅडम आहेत ते त्यांचं गुगल क्लासरूमच्या संदर्भामध्ये आणि PPTच्या संदर्भामध्ये मोजून त्याच्या पुढच्या 3 ते 4 मिनिटांमध्ये ते संपवतील. आणि ते झाल्यानंतर ज्यांचं सकाळी पालकांची भेटी झालेल्या आहेत ते इथं बसून त्यांच्यासोबत चर्चा करून तुम्ही तुमचं डाऊट सॉल्विंग काय जे असतील अजून चर्चा डिटेलमध्ये केली तरी चालेल. परंतु ज्यांचं आता दुपारून सेशन्स आहेत, दुपारून ज्यांचं पालकांना गाठी भेटी आहेत, खास करून ज्युनियर कॉलेजचं आता खाली बघितलं पालक वगैरे आहेत, तर एक जणांनी सांगत त्यांना बसवा. परंतु बाकीच्यांनी हे 4-1 मिनिटं ह्यांची 3-1 मिनिटं एवढं जरी चर्चा झाली तरी बऱ्यापैकी तुम्हाला माहिती जी आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे ती पोहोचवेल. शेवटी जाताना एकच सांगेल की याचा सगळं जे काही महत्व आहे सगळ्या पालकांना अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचवा, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. चांगल्या पद्धतीनं ही सगळी लोक घडली पाहिजे म्हणून आपण या सगळ्या गोष्टीचं आयोजन आणि नियोजन हे त्याच्यामध्ये आपण करतोय. आणि नक्कीच याच्यानंतर जेवढी काही सेशन्स, जेवढी वर्ष, जेवढे दिवस आपल्याकडे चालेल त्यावेळेसला या लोकांकडनं आपल्याला तक्रारी घ्यायची ऐवजी आपल्याला त्यांच्याकडनं नावं आली पाहिजे की बाबा आमच्या विभागामध्ये शिक्षकांमध्ये फरक पडलाय, विद्यार्थ्यांमध्ये फरक पडलाय, या दोघांच्यामुळं पालकांमध्ये फरक पडत चाललेला आहे, अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये होऊ शकतात का याचा प्रयत्न आपण पॉझिटिव्हली त्याच्यामध्ये त्या ठिकाणी करावा ही आशा अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांना देखील हे जे काही गोष्टी चाललेल्या आहेत ते त्यांच्या आई वडिलांपर्यंत त्यांनी कशा पद्धतीने पोहोचवल्या जातील आणि आई बापाला सुद्धा कसा फायदा होईल याचा प्रयत्न थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना जमेल तसं जर करता आला त्याचा फायदा त्यांनाही अत्यंत चांगल्या पद्धतीने होईल अशी अपेक्षा माझी त्या ठिकाणी आहे. आपण सगळेजण म्हणजे खरंच त्यांनी मला सांगितलं की ती जी सगळी लोक आहेत ते काय पैशावरती कुणी कामकाज करत नाही, समाजाला आपण काहीतरी देणं लागतो. म्हणजे त्या दिवशी सर वगैरे हे ज्या वेळेसला माझ्याकडे भेटायला आले त्यावेळेसला त्यांनी सांगितलं की ते नोकरीच्या आवर सोडून म्हणजे विदाऊट पे ही सगळी लोक त्या ठिकाणी म्हणजे ना पगार मिळतोय ना आपण त्यांना कोणती अमाऊंट देतोय, काहीच नाही, मोफत ते येत आहेत आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्यात. खरं तर हे एवढं मोठं डेडिकेशन आहे, ते डेडिकेशन मी देऊ शकत नाही आणि तुमचं काय मला माहित नाही, पण माझ्यासारखा व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी असं डेडिकेशन देऊ शकत नाही की बिना पैशा पाण्याचं जायचं, कोणाला तरी चांगलं ज्ञान देत बसायचं. हे आजच्या जगामध्ये फारच रिअर ही सगळी गोष्ट आहे. याची सगळी जी लोक काम करतायत त्यांच्या कामाला आपलं म्हणजे आमच्या शुभेच्छा आहे, तुमच्या कामाला आमचा सलाम आहे. नक्कीच हे जे काम करतायत याचा फायदा जो आहे हा आपल्याला झाला तर ह्यांच्या कामाची पोचपावती त्यांना त्या ठिकाणी त्याच्यामध्ये मिळणार आहे. आणि म्हणून तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवा. कसं असतंय नुसतं शिकवायचं पुस्तकीकडे करायचं ह्याच्यात काय मतलब. उद्या ज्या वेळेसला ते मुलगा मुलगी जे कोण एक्सपर्ट असतील हे ज्या वेळेसला समाजामध्ये उतरतील त्यावेळेसला जी समाजातले जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांच्या गुडघ्यावरती पाय देऊन ही सगळी लोक उभी राहिली पाहिजे. इतकं ज्ञान, इतकी सहनशक्ती, इतकं त्यांच्याकडे चारित्र्य अत्यंत चांगल्या पद्धतीने असलं पाहिजे. कारण आज जर तुम्ही पाहिलं तर 9वीचं मुलगा आत्महत्या करते, 10वीचंही करते, घरी आई बाप बोलले तरी पण जाऊन आत्महत्या करते. म्हणजे काही त्याला आता लिमिट्स राहिलेले नाही. कोणाला कधीही मारायला लागले लोक, कोणाला कधीही हार्ट अटॅक यायला लागला, कोणी कधीही मारतंय, जिम मध्ये व्यायाम करताना मरते, क्रिकेट खेळताना मरते, काय त्याला लिमिटच राहिलं नाही. कोण कधी जाऊ शकतंय काही त्याला राहिलेलं नाही. त्यामुळे असे जे कार्यक्रम आहेत ज्याच्यातून चारित्र्य घडू शकतं, ज्याच्यातून व्यसनापासून मुक्तता होऊ शकते, ज्याच्यातून ही सगळी लोक नॉन व्हेजिटेरियन कडनं व्हेजिटेरियन कडं कन्वर्ट त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घेऊ शकतात. आणि याला सगळ्या मोठ्या प्रमाणावरती सायन्स आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, जे पोथी पुराणांमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक्सप्लेन करून सगळं ते सगळं ठेवलेलं आहे. जे काही तिथं प्रूफ करण्याची गरज नाही किंवा प्रूव्ह करण्याची गरज नाही. म्हणजे फार एरो सायन्स पासून स्पेस सायन्स पासून ते आपल्या बॉडीच्या सायन्स पासून ते जेवढे काय असतील सगळं ऋषीमुनींनी करून ठेवलेलं आहे. आणि
ह्याची जी प्राप्ती झालेली आहे त्यांना ती म्हणजे मेडिटेशन आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये झालेली आहे. त्याच्यामुळे आमची शेवटची एकच अपेक्षा आहे की जी काही लोक होती ऋषीमुनी हे ध्यान करण्यासाठी डोंगरावर जाऊन बस, गुफेत जाऊन बस, एक बी देव आपला ताळा लागला. जेवढे पण देव आहेत ती सगळी कोण डोंगरावर आहे, कोण कसं जंगलात आहे, कोण कुठं तरी असं लांब लांब जाऊन बसलेले आहेत, कोणाचाही ताप नको म्हणून. याचाच अर्थ असा की ज्या वेळेसला पोरं ध्यानाला बसतील त्यावेळेसला तुमचाही ताप त्यांना होणार नाही, हीच अपेक्षा त्या ठिकाणी ठेवतो आणि त्याच्यासाठीच या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. आपण सगळेजण या ठिकाणी आला. मी संपूर्ण सहयोग तुमच्या सगळ्या टीमचे मनापासून आभार व्यक्त करतो की आपण एवढे कष्ट घेताय. समाज सुधारला पाहिजे, शिक्षण सुधारले पाहिजे, विद्यार्थी सुधारले पाहिजे, त्याच्यासाठी मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.